आताची सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी ठाण्यामध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल। दिव्यांग कला केंद्र जिजामाता उद्यानमधील ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। तर मतदान सुरू होऊन 1 तासही अजून झालेला नाहीये, पण या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती आहे आणि 45 मिनिटांपासून हे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं दिसतंय। दिव्यांग कला केंद्र जिजामाता उद्यानमधील ईव्हीएम बंद पडल्याची माहिती आहे। तर 45 मिनिटांपासून हे ईव्हीएम बंद असल्याचं कळतंय। ठाण्यातलं हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं दिसतंय। तर त्यामुळे जे मतदार राजा आहे सकाळी सकाळी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत, त्यांचा मात्र हिरमोड होण्याची शक्यता आहे। त्यांना तात्काळात उभं राहावं लागण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते। ईव्हीएम बंद आहे आणि इकडचे नागरिक जे मतदान करण्यासाठी आले ते मात्र बसून असल्याची माहिती समोर येते। तर सकाळी सकाळी मतदान करता यावं, ऊन वाढण्याच्या आधी या अपेक्षेनं मोठ्या संख्येनं मतदार घरातून बाहेर पडतायत खरं, पण जे ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटनाही समोर येताना दिसून येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मतदानामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ठाण्यामध्ये एका मतदान केंद्रामध्ये तब्बल 45 मिनिटांपासून ईव्हीएम बंद पडलेला आहे। दिव्यांग कला केंद्र जिजामाता उद्यानमधील हे ईव्हीएम 45 मिनिटांपासून बंद असल्याची माहिती समोर येते। ठाणे लोकसभेमध्ये आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेमधील दृश्य आहेत। पाहायचं झालं तर ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अगदी सकाळी जी आहे ती मतदान केंद्रावरती पोहोचून मतदानाला सुरुवात एकंदरीत केलेली आहे। ठाणे लोकसभेवरती आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला राखणार का असा एकंदरीत सवाल एकंदरीत या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। माझ्यासोबत काही मतदार आहेत। सर, अगदी सकाळीच तुम्ही मतदान करून बाहेर निघालेले आहेत, काय नेमकं विचार होते मतदान करताना, कशा प्रकारचं मतदान केलं? मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि लोक मतदान टाळतात, त्यांचा आम्हाला राग येतो। काय नेमक्या अपेक्षा आहेत ठाणे लोकसभेच्या उमेदवारांकडून? अपेक्षा सुधारणा आणि बाकी सुरक्षित ठाणं, आमची सुरक्षितता आणि इथे काय दंगली होऊ नये, बॉम्बस्फोट होऊ नये आमची अपेक्षा, शांततेने जीवन जगता एवढं अपेक्षा। काय सांगाल, अगदी सकाळीच तुम्ही मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्याकरिता आलेले आहात? हां, काही नाही, उन्हाचा त्रास होऊ नये आणि मी पेशंट असल्यामुळे मला लवकर मतदान करायची इच्छा झाली म्हणून मी लवकर आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।